स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर। मोहोळचे आमदार यशवंत माने यांना ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषद व डॉक्टर मौलाना आझाद अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वेलफेअर असोसिएशनच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले। यावेळी अध्यक्ष हाजी एमडी शेख, दौला, अखलाक शेख, मुदस्सर शेख, गौस शेख, एम के भागोजी, बशीर शेख, नजीर शेख आदी उपस्थित होते। सोलापूर जिल्ह्याचे महायुतीचे समन्वयक मोहोळचे आमदार माननीय यशवंत माने साहेब सोलापूरच्या दौऱ्यावर कालपासून आहेत। तर सोलापूर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम समाजाच्या अनेक समस्या आहेत। पैकी 5% मुस्लिमांना शिक्षणात आरक्षण मिळावं। नंबर 2, जे शिक्षक भरती बंद आहे, अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षक भरती 100% पूर्णपणे करण्यास मुभा असावी। नंबर 3, जे येणाऱ्या नवीन सिलेबसमध्ये अभ्यासक्रमामध्ये मनुष्यमूर्तीचा प्रकार त्या लोकांनी लादलेला आहे ते रद्द करण्यात यावा। तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सन 2016 साली अल्पसंख्याक शाळांना टीईटीची अट रद्द करण्यात यावी असा आदेश दिलेला आहे। त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने तसा GR काढून अल्पसंख्याक मधील जे डीएड आणि बीएड झालेले उमेदवार आहेत त्यांना भरती करण्यास मुभा असावी। तसेच मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामध्ये 1000 कोटी रुपयांची तरतूद शासनाने करावी आणि ते फक्त हमी न घेता महामंडळाला 1000 कोटी रुपये त्यांनी निधी द्यावा, जेणेकरून अल्पसंख्याक समाजामधील महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण शैक्षणिक लोन असेल किंवा लोकांना छोटे मोठे 3-3 लाखाचे प्रत्येकाला 3 लाख रुपये लोन मिळावं आणि प्रत्येक जण जे कामाधंद्याला लागावं, त्यांना छोटंसं भाग भांडवल उभारता यावं म्हणून 1000 कोटी रुपयाची तरतूद त्यांनी करून मंजुरी देऊन ते निधी त्यांनी महामंडळाला द्यायला पाहिजे। तसंच वक्फ बोर्डाचं कार्यालय महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात व्हावं। तसंच 100 कोटी रुपये वक्फ बोर्डाला त्यांनी निधी म्हणून द्यावं। काल 10 कोटी रुपये मंजूर केल्याचं अजितदादा पवारांनी जाहीर केलं, त्यापैकी 2 कोटी रुपये दिलं तर एवढं बवाळ उठा लागलाय, एवढं लोक वरडावरडी करायला लागलेत। अरे इतर समाजाच्या लोकांना एवढ्या मोठमोठ्या कोट्यवधीच्या निधी दिले जातात, कोणीही विरोध करत नाही, उलट मुस्लिम समाज त्यांना पाठिंबा देत असतो। त्यामुळं प्रत्येकाने त्याला पाठिंबा द्यावा। महाराष्ट्र शासनाने बिनचूक मौलाना आझाद महामंडळाला 1 कोटीचं तरतूद करून द्यावी आणि 100 कोटी रुपये वक्फ बोर्डाला त्यांनी बिनचूक द्यावं। अशा मागण्यांचं निवेदन मी परवाच्या दिवशी म्हणजे 12 तारखेला सकाळी देवगिरी बंगल्यावर म्हणजे अजितदादा पवारांना समक्ष भेटून सकाळी 7 वाजता 12 तारखेला दिलं। आज त्याची प्रत आणि ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषदकडनं आणि मौलाना आझाद अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वेलफेअर असोसिएशन या दोन्ही संघटनांच्या वतीने आज एक निवेदनच्या प्रती माने साहेबांना आता आमदार यशवंत माने म्हणजे जिल्हा समन्वयक महायुती यांना आज दिलेला आहे। त्यांनी निश्चितच हे त्यांनी सांगितलेले की मी मंगळवारी सकाळी आमची अजितदादाबरोबर बैठक आहे, तर त्यांच्या कानावर संपूर्ण चर्चा करून देतो आणि यापैकी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळं आम्ही त्यांच्या आभारी आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस्ट परिसरात अफसान फालुदा अँड मस्तानी आमच्याकडे मिळेल। स्पेशल फालुदा, मस्तानी, खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस, बासुंदी, सीताफळ ज्यूस, स्पेशल लस्सी, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई असे विविध प्रकारचे ज्यूस, कुल्फी व फॅमिली पॅक आईस्क्रीम ही फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य। सोलापुरातील सुप्रसिद्ध अफसान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक ते विजापूर वेस्ट रस्ता, सोलापूर।